हाय हॅलो. सकाळची पूजा दाखवते मी तुम्हाला. सकाळी लवकरच पूजा झाली होती कारण की मला किचन आवरायचं होतं आज. स्वयंपाक पण झाला होता माझा आज लवकर. कणिक मळून घेतली. इकडे देवडांगाची भाजी केली मी. त्याच्यानंतर आमच्या बाल्कनीमध्ये बघा कावडा आला होता. किचन दाखवते मी. किचन सर्व पसारा काढला मी. काय नाही, किचन आवरून घेतलं मी. पेपर टाकून घेतला आपल्या बॉक्समध्ये, न्यूजपेपर, डबे वगैरे सर्व घासून घेतले. किचन सर्व मेसी दिसत असेल तुम्हाला. आज सर्व किचन डीप क्लीनिंग केलं मी कारण की आता गणपती बाप्पा पण येतो आहे आणि श्रावण महिना पण लागतो आहे आपला. त्याच्यामुळे किचनपासून सुरुवात करते मी. हे छोटे छोटे डबे पण घासले. त्याच्यानंतर साडी घेतली मी. तिला चौपेरून कापून घेते कारण की त्या साडीपासून मी काहीतरी उपाय करणार आहे. अशी कापली की 16 तुकडे होतात तिचे. त्याच्यातला एक तुकडा घेतला मी. हा आपल्या डब्याचं मोठं झाकण ठेवते त्याच्यावर, हे बघा, आणि त्या झाकणाला असं बांधून घ्यायचं कारण की ना आपला डब्बा तर काही खराब होत नाही घालून. वरतूनच तो खराब होतो आणि धूळ माती बसते ना झाकणवर, तर आपल्याला असं वाटतं पूर्ण डबाच खराब झाला. तसं नाही आहे, फक्त आपलं झाकणच जास्त मेन असतं, तेच खराब होतं. त्याच्यामुळे अशी साडी कट करून त्याला झाकणला बांधून घ्यायचं आणि बघा आपल्या डब्याला लावून घ्यायचा. झाला की नाही डबा मस्त, आणि डबा पण खराब होत नाही आणि लुक पण भारी दिसतो. आता त्याच्यातलाच एक तुकडा घेतला मी. त्याच्यात पण छोटे पीस करून घेतले छोट्या डब्याच्या झाकणासाठी. बघा हा छोटा पीस, आणि त्याला पण तसंच बांधून घेते मी. आणि जास्त खराब व्हायचा चान्सच नाही होत मग, कारण की खराब बी जर झालं ना, धूळ माती पण जर बसली ना आपल्या त्या झाकणावरती, कपड्यावरती, ते कपडा असं काढून धुवून परत लावू शकतो आपण. आणि खूप दिवस चालतं ते चांगलं. 1-2 वर्ष चालतं. आपल्या घरातली साडी असते ना जुनी, जी आपल्याला आवडत नाही, तिच्यापासून असं करून घ्यायचं. आहे की नाही मस्त उपाय. आयडिया पण भारी आणि उपाय पण मस्त आहे. आपलं उपयोग पण पडतं. आपला डब्बा पण खराब होत नाही, काही नाही. त्याच्यानंतर गणपती बाप्पा येतो आहे. त्याच्यानंतर हे आर्टिफिशियल फ्लावर आणले होते हजबंडजीने. बाहेर गेले होते मार्केटमध्ये, त्यांना हे चांगले दिसले म्हणून घेऊन आले ते. कारण की आता डेकोरेशनला भरपूर सामान लागणार आहे. त्यांना जे आवडतं ते घेऊन येतात. काल गेले होते ते बाहेर, त्यांना हे आवडलं. मग आता जसं जसं सामान येईल तसं तसं आपल्याला आयडिया येईल डेकोरेशन कसं करायचं, काय करायचं. त्यामुळे आम्ही आतापासूनच तयारीला लागलो. अजून 1 महिना आहे गणपती बाप्पाला यायला. त्याच्यातला व्हाईट कलरचं बघा किती मस्त आहे. त्याच्या खालची कुंडी पण मस्त आहे. त्याच्यात छोटे छोटे पाय पण दिले मस्त. त्याच्यानंतर मग सर्व मसाल्याचे कंटेनर पण धुतले होते मी आज. त्याच्यात सर्व मसाले पण भरून घेतले. लाल मिरची पावडर आहे, आपलं रोजचं भाजीमध्ये वापरलं जातं ते मसाले सर्व वरतीच ठेवते मी कंटेनरमध्ये. सर्व ते भरून घेते कारण की वरच्यावर राहिलं ना मग आपल्याला इझी पडतं मग वापरायला. हे पण ऑनलाईनच घेतलं आहे मी. 7 डब्बे, 7 कंटेनर आहे छोटे छोटे. हे अंबारी कांदा लसूण मसाला आहे. हे पण 2-3 मसाले असे मी वापरते भाजीमध्ये. सर्व त्याच्यात भरून घेतलं मी. धना पावडर, जिरा पावडर, हे बघा मस्त दिसतंय ना आपली मसालेदाणी, स्टीलचे सर्व. आता एवढं उरलं आहे, दुसऱ्या डब्यामध्ये भरून घेते लाल मिरची पावडर. त्याच्यानंतर बघा मी ते झाकणाला साडीचं कवर लावलं होतं ना, ते बघा डबे कसे मस्त दिसत आहे. कलरफुल डबे दिसत आहे. खाली स्टीलचे वर ते कलर, असं वाटतंय झाकणच कलरफुल आहे. त्याच्यानंतर मुलं बाहेर गेले होते, त्यांचा थोडा व्हिडिओ घेतला मी. त्याच्यानंतर मटकी टाकली होती मी रात्री मोड आणण्यासाठी डब्यामध्ये. बघा किती मस्त मोड आले. हा डब्बा मी ऑनलाईनच घेतला आहे. हा पण त्याला बघा किती भारी मोड येतं त्या डब्यामध्ये जर टाकलं तर. आपण रुमालमध्ये जर बांधतो ना तर असं
चिकट चिकट होऊन जातं, त्याच्यामुळे रुमालचं काही हे नाही आहे. मग त्याच्यामुळे आता असा डबा निघाला आहे. ऑनलाईन बघा, भेटेल तुम्हाला. तर डब्यामध्येच टाकते मग मी आता मोड. बघा मी तुम्हाला सांगते, खाली पाणी भरायचं आणि 3 लेयर आहे वरती. 4 लेयरचा डब्बा आहे. खाली पाणी टाकायचं आणि वरती 3 लेयर आहे. आपल्या जे कडधान्याला मोड येतात ना ते टाकायचं त्याच्यात. मी मटकी टाकली होती 2 याच्यात आणि वरती झाकण लावून घ्यायचं. रात्रभर राहू द्यायचं. सकाळी मस्त मोड येतं मग. काही जास्त महाग नाही आहे. त्याच्यानंतर थोडंसं काढून घेतले मी त्याच्यातली मटकी. आज उसळ करायची मला मटकीची. तेल टाकून घेतलं कुकरमध्येच फोडणी देते मी, कारण की 2-3 शिट्ट्यामध्ये आपली भाजी होते मटकीची. उसळ बनवते मी आज मटकीची. जिरं संपलं होतं, जिरं काही टाकलं नाही मी. डायरेक्ट आपलं चॉपरमध्ये बारीक करून घेतलेला कांदा, टमाटा, लसूण तेच टाकलं डायरेक्ट. आता तेलामध्ये चांगलं परतून घेते. आता ब्राऊन होईपर्यंत चांगलं परतून घेते मी. किचनवर थोडा पसारा दिसत असेल तुम्हाला. आज किचनची डीप क्लिनिंग केली ना, त्याच्यामुळे पसारा झाला आहे आज किचनमध्ये. आता उद्या 2 दिवसाचा ब्लॉग येईल तुम्हाला हॉलचा आणि किचनचा, याचा बेडरूमचा. ते पण क्लीन करायचे आहे मला. आज पूर्ण किचन झालं. आता त्याच्यात मसाले टाकते मी. हळद टाकली, आपला तिखट टाकलं थोडं आणि उसळ मसाला पण तो पण भेटतो मार्केटमध्ये, ते पण टाकलं आणि थोडी काश्मीरी लाल मिरची पण पावडर टाकली. त्याच्यानं ना भाजीला मस्त कलर येतं. थोडं धनिया पावडर, या तिखटनं ना भाजीला कलर मस्त येतो. दिसायला लाल दिसतं पण तिखट नसतं ते एवढं, त्याच्यामुळे मस्त येतं कलर भाजीला. त्याच्यानंतर आता चांगलं तेलामध्ये परतून घेते. थोडं आता मलईवालं दही आहे माझ्याजवळ, ते पण टाकते मी आता थोडं त्याच्यात. चवीला भाजी भारी लागते दही टाकली की. दही टाकले मी त्याच्यात. ते पण आता चांगलं परतून घेते मी तेलामध्ये. आता 5 मिनटं तेल सुटेपर्यंत राहू देते. मग त्याच्यानंतर आपली मटकी टाकली. ते पण चांगलं परतून घेते. 1-1.5 गिलास पाणी टाकलं मी. चवीनुसार मीठ टाकून घेते आणि झाकण लावून घेते. 2 किंवा 3 शिट्टींमध्ये आपली ही भाजी होते. कारण की आपली बचत पण होते आणि टाईम पण वाचतो आपला कुकरमध्ये जर भाजी केली तर. जेवढं उरलं तेवढं पाणी टाकून घेतलं मी आणि थोडं वरनं मीठ टाकून घेतलं. आता झाकण लावून घेते. दोन किंवा 3 शिट्टींमध्ये मी सांगते. थोडं सामान आणलं होतं ते भरून घेतलं मी. त्याच्यानंतर जेवण झालं. जेवणानंतर मुलांशी गप्पा मारल्या. काही चॉकलेट आणलं तर चॉकलेट एन्जॉय केलं. चला मग भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.